श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे, जर तुमचं बजेट 1 ते 3 लाख रुपये असेल आणि तुम्ही सेकंड हँड गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मारुती सुझुकी या कंपनीची कोणती गाडी सर्वात चांगला ऑप्शन आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, पहिल्यांदा आपण सेकंड हँड गाडी घेताना कोणत्या बेसिक गोष्टी चेक केल्या पाहिजे हे सर्वात आधी पाहूया। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे त्या गाडीची सर्व बॉडी तुम्ही चांगल्या प्रकारे चेक केली पाहिजे। कुठे गाडी ॲक्सिडेंटल आहे की नाही हे बघितले पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या ओळखीच्या एखाद्या मेकॅनिकला घेऊन इंजनची देखील चौकशी केली पाहिजे व गाडी घेण्यापूर्वी गाडीची एकदा टेस्ट ड्राईव्हसुद्धा घेतली पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही ती गाडी घेण्याचा पुढे विचार केला पाहिजे। मित्रांनो, आपण ज्या गाड्या पाहणार आहे त्या सर्व पेट्रोल इंजिनमध्ये पाहणार आहे। सर्वात पहिली गाडी आहे मित्रांनो मारुती सुझुकी वॅगनार। ही गाडी सेकंड हँडमध्ये तुम्हाला कुठेही सहज मिळून जाईल। या गाडीमध्ये ही गाडी तुम्ही छोट्या फॅमिलीच्या दृष्टीने सर्वात चांगला ऑप्शन आहे। या गाडीमध्ये तुम्हाला मायलेजसुद्धा चांगला पाहायला मिळतो आणि मेंटेनन्स कॉस्टसुद्धा या गाडीमध्ये खूप कमी आहे। जर तुम्ही पहिल्यांदा गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही गाडी सर्वात चांगला ऑप्शन आहे व या गाडीमध्ये पेस तुम्हाला ॲल्टो गाडीपेक्षा खूप चांगला पाहायला मिळतो। तुम्हाला 50 ते 60 हजार किलोमीटर चाललेली गाडी मार्केटमध्ये सहज 3 लाखाच्या आतमध्ये कुठेही पाहायला मिळेल। तर मित्रांनो, यानंतरची गाडी आहे मारुती सुझुकी रिट्स। मित्रांनो, ही गाडी मारुती सुझुकीची सर्वात चांगली हॅचबॅक गाडी म्हणून त्या काळात ओळखली जायची, परंतु लोकांनी या गाडीला त्यावेळी एवढा जास्त प्रतिसाद दिला नाही, म्हणून कंपनीने ही गाडी काही काळाने बंद केली। जर मित्रांनो तुम्हाला गाडी 3 लाखाच्या आतमध्ये कुठे मिळत असेल तर तुम्ही ही गाडी नक्की घेऊ शकता। फक्त गाडीचं किलोमीटर तुम्हाला जरा जास्त झालेलं भेटेल, 60 ते 70 हजार किलोमीटर असेल तर नक्की ही गाडी तुम्ही 3 लाखाच्या बजेटमध्ये घेऊ शकता। या गाडीची खास वैशिष्ट्य म्हणजे जे इंजन स्विफ्ट गाडीमध्ये येतं तेच इंजन या गाडीमध्ये वापरलं आहे, त्यामुळे तुम्हाला मायलेज देखील चांगला पाहायला मिळतो आणि गाडीमध्ये मेंटेनन्ससुद्धा कमी आहे। मित्रांनो, या गाडीमध्ये पेससुद्धा खूप चांगल्या प्रकारे आहे। तुम्हाला ही गाडी मेंटेनन्समध्ये सुद्धा खूप चांगली परवडेल। यानंतरची गाडी आहे मित्रांनो मारुती सुझुकी सेलेरिओ। मित्रांनो, ही गाडी मारुतीची सर्वात चांगली फॅमिली गाडी म्हणून ओळखली जाते। या गाडीमध्ये तुम्हाला 4 ते 5 लोकांना बसण्यासाठी जागा मिळून जाते व गाडीमध्ये तुम्हाला मायलेजसुद्धा चांगला पाहायला मिळतो। तर मित्रांनो, ही गाडी तुम्हाला सेकंड हँड मार्केटमध्ये 40 ते 50 हजार किलोमीटर चाललेली भेटत असेल 3 लाखाच्या आतमध्ये तर तुम्ही ही गाडी डोळे झाकून घेऊ शकता। या गाडीमध्ये तुम्हाला मेंटेनन्ससुद्धा खूप कमी पाहायला मिळतो आणि पेट्रोलमध्ये ही गाडी तुम्हाला मायलेज देखील चांगला देते। मित्रांनो, जर तुम्हाला 3 लाखाच्या आतमध्ये ही गाडी भेटत असेल तर तुम्ही ही गाडी नक्की घेऊ शकता। मित्रांनो, यानंतरची गाडी आहे मारुतीची स्विफ्ट डिझायर। मित्रांनो, ही गाडी तुम्हाला 2012 नंतरची म्हणजेच 12 ते 2014च्या मधील ही गाडी तुम्हाला 3 लाखाच्या आतमध्ये पेट्रोल इंजिनमध्ये कुठे मिळत असेल तर तुम्ही ही गाडी घेऊ शकता। सेकंड हँड मार्केटमध्ये ही गाडी उपलब्ध आहे। या गाडीमध्ये तुम्हाला पेस देखील चांगला येतो आणि 4 ते 5 लोक या गाडीमध्ये आरामात बसू शकतात व गाडीमध्ये तुम्हाला मेंटेनन्ससुद्धा कमी आहे आणि मायलेज देखील चांगला आहे, त्यामुळे ही गाडी तुम्ही 3 लाखाच्या आतमध्ये भेटत असेल तर नक्की घेऊ शकता। तर मित्रांनो, ह्या होत्या मारुती सुझुकीच्या 3 लाखाच्या आतमधील बजेट गाड्या। तुम्हाला अजून कोणत्या कंपनीच्या गाड्यांविषयी माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आम्ही त्यावर व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करू। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।